गुड नाईट आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, जो काही हा मार्च महिना चालू आहे तर त्यामध्ये आशांच्या दृष्टीने कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत किंवा कुठले प्रश्न वगैरे आशांना माहिती असणे आवश्यक आहे किंवा कुठली माहिती त्यांना असणं आवश्यक आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका व तुमच्यापर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत देखील पोहोचवायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, आशांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त माहिती मार्च 2025. तर बघा, या ठिकाणी प्रश्नावलीच्या स्वरूपात मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. तर बघा, योग्य पर्याय निवडा. एकूण गुण 5. जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस हा साजरा करण्यात येतो. कुटुंब नियोजनासाठी तात्पुरती कोणती पद्धत योग्य नाही? तर निरोध, तांबी, शस्त्रक्रिया आणि अंतरा. तर याचा विचार केला तर बघा, निरोध, तांबी आणि अंतरा या तात्पुरत्या कुटुंब नियोजन पद्धती आहेत, परंतु शस्त्रक्रिया ही मात्र कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धत आहे. त्यामुळे यातील योग्य नाही असा प्रश्न आहे. त्यामुळे या ठिकाणी शस्त्रक्रिया हे आपलं उत्तर येणार आहे. तर बघा, उशिरा पहिले अपत्य हवे असल्यास कोणता उपाय सांगाल? तर जर समजा एखादा पात्र लाभार्थी असेल व त्याला जर उशिरा अपत्य हवे असेल तर आपण त्यांना कुठला पर्याय सांगणार आहे? बघा, निरोध, गर्भनिरोधक गोळ्या, पर्याय 1 व 2 बरोबर, आणि शस्त्रक्रिया. तर हा कायमस्वरूपी पर्याय आहे शस्त्रक्रिया. त्यामुळे निरोध आणि गर्भनिरोधक गोळ्या हे दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहेत. तर त्यानंतर बघा, किशोरवयीन वयोगट म्हणजे कोणता? तर किशोरवयीन वयोगट आपल्याला माहिती आहे, कारण किशोरींची बैठक व याद्या आपण नेहमी आशाताई या दृष्टीने काढत असतो. तर 10 ते 19 हा किशोरवयीन वयोगट म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा, PPI-UCD बसवल्यानंतर आशाला किती मानधन मिळते? तर हे देखील आपल्याला माहिती आहे की PPI-UCD बसवल्यानंतर आशांना 150 रुपये एवढं मानधन दिलं जातं. इंजेक्शन अंतरा ही तात्पुरती कुटुंब नियोजनाची पद्धत आहे. चीक दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. सुरक्षित गर्भपात हा 12 आठवड्यांपर्यंत मानला जातो. PPI-UCD ही प्रसूती पश्चात म्हणजे प्रसूतीनंतर 48 तासात बसवण्यात येते. आणि HBYCच्या भेटी या 3, 6, 9, 12, 15 महिने म्हणजे अशा 5 भेटी असतात. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, चुकी बरोबर ते लिहा. गर्भपाताची सुविधा ही सर्व सरकारी दवाखान्यात मोफत असावी. तर हे देखील उत्तर बरोबर आहे. कावीळ झालेल्या महिलेस मालाडी गोळ्या देऊ नयेत, हे देखील बरोबर आहे. लसीकरणाचे काम कमी होण्यामागे माहितीचा अभाव हे कारण आहे, हे देखील बरोबर आहे. 2 महिन्याच्या बालकातील जलश्वास 40 किंवा त्यापेक्षा जास्त असतो, हे देखील बरोबर आहे. योग्य प्रशिक्षित डॉक्टरांनाच गर्भपात करण्याची परवानगी आहे. तर हे देखील उत्तर आपलं बरोबर असणार आहे. तर पुढे बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. गर्भधारणेपूर्वी प्रिकॉन्सेप्शन केअर का महत्त्वाचे आहे? तर बघा, निरोगी गर्भधारणेचे नियोजन व गर्भधारणेतील काळजी, म्हणजे समजा बालकामध्ये एखादी व्यंग वगैरे होऊ नये यासाठी देखील गर्भनिरोधनापूर्वी म्हणजे गर्भधारणेपूर्वी प्रिकॉशन किंवा काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, कुटुंब नियोजन म्हणजे काय? तर कुटुंब नियोजन म्हणजे कुटुंबाची वाढ करण्याबाबतचे नियोजन होय. तर यामध्ये योग्य कुटुंब नियोजनाची साधने वगैरे वापरून हे कुटुंब नियोजन केलं जातं व अपत्यांची संख्या मर्यादित ठेवली जाते. कुटुंब नियोजन कार्यक्रमात कायमच्या पद्धती कोणत्या आहेत? बघा, स्त्री पुरुष यांची शस्त्रक्रिया, टाक्याची किंवा बिनटाक्याची ह्या कुटुंब नियोजनाच्या कायमच्या पद्धती आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांचे संभाव्य धोके आशांना माहिती असावेत. म्हणजे कुठले धोके? बघा, चक्कर येणं, डोकेदुखी, मळमळणं म्हणजे मासिक पाळीत बदल होणं आणि पायांना सूज येणं यासारखे गर्भनिरोधक साधनांचे संभाव्य धोके आशांना माहिती असणं आवश्यक आहे. बालकातील सामान्य तापमान किती असते? तर बालकातील सामान्य तापमान हे 97 डिग्री ते 98.6 डिग्री फॅरेनहाइट एवढं असतं. यापुढील प्रश्न क्रमांक 5, 6, 7 व काही 8 वगैरे असतील तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकले जातील. तोपर्यंत या व्हिडिओचा किंवा यातील प्रश्न उत्तरांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि आपल्या ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.